नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला भुईमुग लागवड ह्यावर माहिती घ्यायची। पण आज आपण जे व्हिडिओ बनवतोय त्याच्यावर फक्त जातीबद्दल माहिती घ्यायची। एक 2 दिवसानं आपला असा व्हिडिओ येईल की भुईमुग लागवडीवर संपूर्ण माहिती, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, त्यानंतर तुमची फवारणी व्यवस्थापन, त्यानंतर तापमान व्यवस्थापन, त्यानंतर बीज प्रक्रिया कोणती करावी, स्टेप वाईज आपल्याला सर्व माहिती घ्यायची। जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुम्हाला सर्व लक्षात येऊन जाईल। चला तर आपल्याला भुईमुगाच्या जातीमध्ये मेन 3 जाती पडतात। त्यामध्ये निमपसरी, त्यानंतर पसरी, त्यानंतर उपट्या। हे तर तुम्हाला जाती म्हणजे काही लोकांना माहिती आहे, पण हे प्रामुख्याने अशा 3 जाती येतात। ते तुम्ही येऊन दुकानदाराला म्हणता फक्त उपट्या जाती द्या, त्यानंतर निमपसरी आहे का, अशा जाती तुम्ही मागून घेता। त्यानंतर त्याच्यामधली कोणती जात आहे हे तुम्हाला माहीत नसते। आता भरपूर शेतकऱ्यांची मूग काढणी झालेली आहे, त्यानंतर पाणी आहे, त्यांनी काही जणांनी ठेवलेलं आहे ते भुईमुग हे करण्यासाठी। त्यासाठी आज आपण हे व्हिडिओ बनवत आहे। जर कोणता प्रॉब्लेम जर आला असेल तर माझा नंबर आहे 8668 78 82 06। काही जरी अडचण असली तरी मला एक फोन करू शकता। तर आपल्याला त्यामध्ये जाती बघायचे। CB 11 ही एक जात आहे, त्यानंतर टॅग 24। मी भरपूर शेतकऱ्यांना मराठवाड्याच्या टॅग 24 ही जात सांगितलेली आहे। ह्या जातीमुळं आपल्या इकडं वातावरण देखील चांगलं सूट आहे, त्यानंतर उत्पन्नाला देखील चांगली आहे। त्यामुळं मी शिफारस तर तुम्हाला सर्वात मेन टॅग 24 ची सांगितली आहे। त्यानंतर फुले उन्नती आहे, पुन्हा TG 26 आहे, त्यानंतर JL 24 त्यालाच फुले प्रगती असे म्हणतात। ही देखील भरपूर ठिकाणी जात चाललेली आहे। तर JL 24 फुले क्रांती जी आहे ती खूप चाललेली आहे। त्यानंतर मी रिकमेंडेशन करतो, जर कुणी लावल्या असताल किंवा गेल्या वर्षी ज्याने शेतकऱ्यांनी लावलेत त्यांचा देखील अनुभव तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये टॅग 24 ही जी जात आहे ती चांगली आहे, नंबर 1 जात आहे। त्यानंतर आपल्याला बघायचे TPG 41 ही मोठ्या दाण्याची जात असून पश्चिम महाराष्ट्रात जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यामध्ये याची लागवड जास्त करते। जे माझा व्हिडिओ कोणी बघत असतील त्यांना तुम्हाला अनुभव आला असेल, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये आलं जळगाव, धुळे आणि अकोला या जिल्ह्यामध्ये TPG 41 ही जात मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्याची लागवड केली जाते। त्यानंतर आहे JL 220 फुले व्यास नावाने चलते। ही देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, अकोला या जिल्ह्यामध्ये खूप लागवड केली जाते। या 2 जाती आहेत की TPG 41 आणि JL 220। जर कोणी माझा व्हिडिओ जळगाव, धुळे, अकोला या जिल्ह्यामध्ये जर कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा की जात कशी आहे, ह्याची लागवड कशी आहे। भरपूर मला जळगावमधून भरपूर शेतकऱ्याचे फोन आलेले आहेत आणि अकोल्यामधून बी आलेत आणि धुळेबद्दल, पण कापसाबद्दल तेवढे आलेत आणि धुळ्यामध्ये कांद्याबद्दल आलता फोन। तर जे कोणी माझा व्हिडिओ भुईमुगाबरोबर बघत असताल त्यांनी मला 100% कशी जात आहे या 2 जाती मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, JL 220 आणि TPG 41। चला दुसरे बघू। JL 501 हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी यांनी ही जात काढलेली आहे। ही पण चांगली जात आहे JL 501। त्यानंतर JL 776 फुले भारती उत्तर महाराष्ट्रासाठी चांगले आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोक TPG 41 आणि JL 220 ही जात लावतात आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार जर केला तर JL
76 फुले भारती या नावाची जात लागवड करतात। तर आपला जे पुढला व्हिडिओ येणार आहे ते टोटल भुईमुगावर कशी लागवड करावी, काय नाही, किती अंतर सेंटीमीटर असावं, ही पूर्ण माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायची। आज आपण फक्त जातीबद्दल माहिती घेतली। जर कुणी व्हिडिओ बघितला असताल किंवा बघणारा व्यक्ती असेल त्यांना शेअर करा ज्यांनी भुईमुग लागवड करायलेत, आणि मला कोणती जात घेतली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।